रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. तुकाराम महाराज एक वेगळं भाग्यवंताचं लक्षण मानतात. पंढरी रायाला जे शरण गेले की नाही, त्या शरण गेलेल्या सगळ्याला तुकाराम महाराजांनी भाग्यवंत म्हटलं. तुकाराम महाराज त्याला भाग्यवान म्हणत नाही, तुकाराम महाराज त्याला भाग्यवंत म्हणतात. या दोन्ही शब्दामध्ये भरपूर अंतर आहे. तुकाराम महाराजांना शक्य झालं असतं तर तुकोबऱ्या म्हटले असते भाग्यवान म्हणोतया शरण गेले पंढरी राया, पण तुकोबऱ्या भाग्यवान नाही म्हटले. तुकोबऱ्या म्हणतात भाग्यवंत म्हणोतया, भाग्यवंत म्हटले. काहीतरी याच्यामध्ये फरक असेल की नाही. व्याकरणाच्या दृष्टीनं पुढं लागलेला वान हा प्रत्यय आहे. वान प्रत्यय, वंत प्रत्यय, आकारांत प्रत्यय आहे. आता जो वान वंत हा जो प्रत्यय लागतो की नाही, त्या प्रत्ययाचं कारण, त्या प्रत्ययाचा अर्थ सुद्धा निरनिराळा आहे. वान कधी लावतात आणि वंत कधी लावतात, या दोन शब्दांचं जर तुम्ही चिंतन कराल तर वान शब्द वेगळ्या ठिकाणी लावला जातो आणि वंत प्रत्यय वेगळ्या ठिकाणी लावला जातो. कुठे कुठे लावतात? अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी काहीतरी मर्यादा असते त्याला वान म्हणतात, आणि जिथं कुठलीच मर्यादा नसते त्याला वंत म्हणतात. ऐका, जिथं मर्यादा आहे त्याला वान म्हणा, आणि जिथं मर्यादाच नाही त्याला वंत म्हणा. जे मर्यादित आहे त्याला वान म्हणायचं, आणि जे अमर्यादित आहे त्याला वंत म्हणायचं. म्हणजे अगदीच पटवून द्यायचं झालं तर ज्याच्या बुद्धीचा मोजमाप करता येतो त्याला बुद्धिवान म्हणा, आणि ज्याच्या बुद्धीचा मोजमाप करता येत नाही त्याला बुद्धिवंत म्हणा. ज्याचे गुण मोजता येतात त्याला गुणवान म्हणा, आणि ज्याचे गुण मोजताच येत नाहीत त्याला गुणवंत म्हणा. ज्याची कीर्ती मोजता येते त्याला कीर्तिवान म्हणा, ज्याची कीर्ती मोजताच येत नाही त्याला कीर्तिवंत म्हणा. ज्याचं धन मोजता येतं त्याला धनवान म्हणा, ज्याचं धन मोजताच येत नाही त्याला धनवंत म्हणा. तसं ज्याचं भाग्य मोजता येतं त्याला भाग्यवान म्हणा, आणि ज्याचं भाग्य मोजता येत नाही त्याला, बस असं लावून घ्यायचं आपल्याकडं थोडं थोडं, त्याला भाग्यवंत म्हणा. भाग्य अमर्यादित, ज्याच्याकडे अमर्यादित अमोज अमाप अशा पद्धतीचं भाग्य आहे त्याला भाग्यवंत म्हटलेलं आहे. असा हा भाग्य, त्याच्या भाग्याला कोणताच पारावार नाही. कधी? शरण गेले पंढरी राया. भगवंताला जे जे शरण गेलेले आहेत त्यांच्या भाग्याची सीमा नाही, असं तुकाराम महाराजांना व्यक्त व्हायचं आहे. आता भगवंताला शरण गेलेले कोण कोण आहेत, किंवा भगवान परमात्म्याला शरण जाणं का महत्वाचं, या संबंधानं जर चिंतन करायचं ठरलं तर शरणागतीच्या संबंधानं काही महत्वाचे मुद्दे आहेत. शरण कोण जातो, कोणाला जातो, कधी जातो, कशा करता जातो, याचं जर चिंतन करायचं. कुणाला शरण जावं, कुणाला शरण जावं, माणूस कधी शरण जातो, शरणागतीच्या संबंधाने 3 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. एक, आपल्याकडं काहीतरी अपूर्णता आहे हे माणसाला कळलं पाहिजे, मग तो शरण जातो. दुसरी गोष्ट, आपली अपूर्णता ज्या ठिकाणी भरून निघणार आहे त्याचं त्याला ज्ञान झालं पाहिजे, आणि जो आपली अपूर्णता भरून काढणार आहे याच्याकडे गेल्यावर आपली अपूर्णता नक्की भरून निघेल असा विश्वास असला पाहिजे. त्यावेळेला शरणागत होता येतं. या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत शरणागतीच्या संबंधानं. पहिलं काय आहे, आपल्याकडं काहीतरी अपूर्णता हे कळलं पाहिजे, आपल्याकडं काहीतरी कमी आहे हे कळलं पाहिजे, आपल्याकडं काहीतरी अज्ञान आहे हे कळलं पाहिजे. मी गमतीनं म्हणत असतो, आपल्याला काहीच कळत नाही एवढं तरी माणसाला कळलं पाहिजे. काहीच कळत नाही एवढं तरी कळावं की नाही. बरीचशी मंडळी अशी असतात की आपल्याला काहीच कळत नाही हे पण त्यांना कळत नाही. या सदरातली बरीच माणसं आहेत. मी गमतीनं म्हणत असतो, माझं कीर्तन ऐकत असताना तुम्हाला कळत असेल तर कळलं म्हणा, कळलं तर कळलं म्हणा, आणि नाही कळलं तर नाही कळलं म्हणा. पण तुम्हाला जर काहीच कळलं नाही आणि तुम्ही कळलं असं म्हणायला लागलात तर मला कसं काही कळेल की तुम्हाला कळलंय की नाही कळलंय. एवढं कळलं असेल तर हो म्हणा, माना हलवा. कळलं तर कळलं म्हणा, नाही कळलं तर नाही कळलं म्हणा. आपल्याला काहीच कळत नाही एवढं तरी कळावं की नाही. आपल्याकडे अज्ञान आहे, अपूर्णता आहे, आपल्याला कळत नाही एवढं तरी माणसाला कळावं. आपल्याकडचं अज्ञान अगदी सगळ्यांमध्ये गेल्यानंतर अज्ञान प्रदर्शित करू नये, पण एखादा ज्ञानवान ज्ञानवंत समोर आला तर त्याच्या पुढ्यात आपलं अज्ञान प्रकट करावं, आणि आपल्या अज्ञानाला बाजूला करून ज्ञानवान होण्याचा माणसानं प्रयत्न करावा. आपल्याकडची अपूर्णता प्रदर्शित करावी आणि ती अपूर्णता भरून पूर्ण होण्याचा माणसानं प्रयत्न करावा. ही पहिली गोष्ट आहे. आपल्याकडं काहीतरी अपूर्णता हे माणसाला कळलं पाहिजे. मी अपूर्ण आहे, माझ्याकडं काहीतरी कमी आहे हे माणसाला कळलं पाहिजे. काय या दुर्दैवानं माणूस आपल्याकडची कमी कधीच दाखवत नाही, आपल्याकडची कमतरता माणूस कधीच जगाला दाखवत नाही, कधीच नाही.
कोण असा माणूस आहे की ज्यानं जगाला जाऊन सांगितलं माझ्याकडे हे कमी आहे? नाही नाही, कमी नाही. प्रत्येक माणसाला विचारायचं कसं काय चाललंय, काय उत्तर देतो? कसं काय चाललंय असं विचारायचं, मस्त आनंदात, एकदम असं तो असा आनंदात सांगतो ना जसा जगातला सगळ्यात आनंदी तोच, असा आनंद. पण कधी सांगणार नाही की बाबा नाही काय आनंद वगैरे असं काहीच नाही, काय माझे दिवस कसे चाललेत हे माझं मला माहिती आहे, असं कोणी सांगत नाही. आपल्या ठिकाणची अपूर्णता कधीच कुणी प्रदर्शित करत नाही, ती करावी. आपल्याला अपूर्णता आहे हे कळलं पाहिजे, ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी, आपली अपूर्णता ज्याच्याकडे गेल्यानंतर भरून निघणार आहे त्याचं ज्ञान असलं पाहिजे. बाबा अमुक अमुक माणसाकडे गेलो की अपूर्णता भरून निघेल. म्हणजे एखादा माणूस जर समजा आजारी पडला तर त्यानं कुणाकडे गेलं पाहिजे? वैद्याकडे गेलं पाहिजे. एखादा माणूस अशिक्षित आहे तर तो कुणाकडे गेला पाहिजे? मास्तरांकडे, शाळेत गेला पाहिजे, शिक्षकाकडे गेला पाहिजे, तर त्याची अपूर्णता भरून निघेल. एखादा मनुष्य दरिद्री आहे तर तो कुणाकडे गेला पाहिजे? श्रीमंत माणसाकडे गेला पाहिजे. याचा अर्थ आपली अपूर्णता जिथं गेल्यानंतर भरून निघणार आहे त्या स्थळाचं, त्या व्यक्तीचं त्याला ज्ञान असलं पाहिजे, हे नक्की. प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत अपूर्णता आहेच नाही. असं समजा एखाद्या माणसाला त्रैलोक्याचं राज्य प्राप्त झालं, अख्ख्या पृथ्वीचा राज्य त्याला प्राप्त झाला असं समजा. पृथ्वीचा राज्य त्याला प्राप्त झाल्यानंतर तो पृथ्वीचा राजा झाला म्हणून काय सगळी पूर्णता त्याला मिळाली का? सर्वार्थानं तो पूर्ण झाला का? नाही नाही. पृथ्वीचा जरी तो राजा झालेला असला तरी जेव्हा तो आजारी पडतो तेव्हा त्याला शरण जावंच लागतं. कुणाला? वैद्याला. वैद्याला शरण गेल्याशिवाय त्याची अपूर्णता भरून निघत नाही ना. कुणाकडे गेल्यानंतर आपली अपूर्णता भरून निघणार आहे याचं ज्ञान असावं. आणि शेवटची गोष्ट, ज्याच्याकडे गेल्यानंतर अपूर्णता भरून निघेल असं वाटतं त्याच्यावर याचा पूर्ण विश्वास असला पाहिजे. यांच्याकडे आलो ना आता आपण पूर्ण होणार, नक्की होणार असा विश्वास असला पाहिजे. मी कशा करता बोललो? आपली अपूर्णता आपल्याला कळावी. एक, ज्याच्याकडे गेल्यानंतर अपूर्णता भरून निघणार आहे त्याचं ज्ञान असावं. दोन, आणि अपूर्णता भरून काढणारा तोच एक आहे असा विश्वास असावा. तीन, या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे लागतात तो एकमेव पंढरीनाथ भगवान परमात्मा आहे, म्हणून त्यालाच शरण गेलं पाहिजे, दुसऱ्या कुणाकडे जाऊ नये. विठ्ठला शरण जाण्याच्या योग्यतेचा दुसरा असा कुणीच नाही म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे. भगवान परमात्म्यानं स्वतः गीतेमध्ये सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. मला एकट्याला शरण या, बाकीच्या सगळ्या धर्माचा म्हणजे कर्तव्यांचा त्याग करा, पण मला शरण आलं पाहिजे हे भगवंताचं मत आहे. भगवंता शरण, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोण आहे मला सांगा ना. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही. तुकाराम महाराजांचं स्पष्ट मत आहे, तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा, तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे की मी ज्याला शरण जावं? कोणी नाही. म्हणून केवळ भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. मग आता शरण जाणारा म्हणजे तरी तो कसा? शरणागतीच्या संबंधानं भक्तिशास्त्रकारांनी 6 अंगांचा विचार केलेला आहे. 6 पद्धतीनं देवाला शरण जाता येतं. 6 पद्धतीनं म्हणजे काय काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट अनुकूल्यस्य संकल्पः, दुसरी गोष्ट प्रातिकूल्यस्य वर्जनम, तिसरी गोष्ट गोप्तृत्वे वर्णम तथा रक्षिष्येति संसारः रक्षिष्येति ईश्वरः आत्मनिक्षेप कार्पण्यम षड्विधा शरणागती. हे या 6 अंगांचा विचार आपल्याला भक्तिशास्त्रकारांनी सांगितला. पहिलं काय? अनुकूल्यस्य संकल्पः, देवाच्या भक्ती करता जे जे काही अनुकूल आहे त्याचा स्वीकार करायचा, ही पहिली शरणागती. म्हणजे भक्ती वृद्धी होण्याकरिता संत संगती करावी, ही शरणागतीचाच प्रकार आहे. भक्तीची वृद्धी होण्याकरिता भगवंताचा जप करत राहणं हा शरणागतीचाच प्रकार आहे. ज्याच्यानं आपली भक्ती वाढेल अशा सगळ्याचा स्वीकार करणं हे शरणागतीचं पहिलं अंग आहे. दुसरं अंग काय? प्रातिकूल्यस्य वर्जनम, देवाच्या भक्तीमध्ये प्रतिबंध आणणाऱ्यांचा काय करायचं? त्याग करायचा. भगवंताचं भजन आणि आपण याच्यामध्ये जर प्रतिबंध निर्माण होत असेल तर त्या प्रतिबंधांचा आपण त्यागच केला पाहिजे. सगळ्या साधू संतांचं हेच मत आहे की नाही, आमची सेवा तुझ्यापर्यंत पोहोचणारच आहे, पण त्याच्याकरिता जर काही प्रतिबंध निर्माण होत असतील तर ते राहू नये, त्यांचा त्याग केला पाहिजे, त्यांचा त्याग करावा. तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याच्या पुढ्यात आपल्या अंतःकरणातला त्रास व्यक्त केलेला आहे. त्रास तुकाराम महाराज म्हणतात याचा त्रास आहे आम्हाला. का? प्रतिबंध निर्माण झाले की ते भजन करू देत नाहीत ना, म्हणून हे प्रतिबंध संपले पाहिजेत. तुकाराम महाराज म्हणतात
भोपाळ्यांमध्ये तुकाराम महाराजांनी चिंतन केलंय पहा. जळोती येथे उपजविती अंतराया, जळोती येथे उपजविती अंतराया, उपजविती अंतराया, उपजले अंतराय. तुकोबाराय म्हटले जी येथे अंतराय उपजविती ती जळोत. तुकाराम महाराज आपलं प्रमाणच आहे, मी प्रमाणावरच बोलतो, बाकी कुठंच जात नाही. जळोत ती येथे उपजविती. जळोत म्हटलं ना तुकोबाराय, जळोत म्हणजे काय? त्राग आहे तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातला, त्रास आहे. तुकोबाराय म्हटले जी येथे, येथे म्हणजे भजनात, जी येथे अंतराय उपजविती, जी या ठिकाणी प्रतिबंध निर्माण करतात ती जळोत. जळोत जळोत जर आपण म्हणत नाही का जळोत? आपण एखाद्याचा त्रास झाला की आपण म्हणतो की नाही त्याच्या नावाने जळोत. आपण फक्त जळोत म्हणत नाही, आपण काय म्हणतो? तुमच्याकडे काय म्हणतात? काय असतं का तुमच्याकडे प्रकार आहे की नाही? आमच्याकडे आग लागो म्हणतात, इकडे काय काडी लागो म्हणतात. बस असं काडी लागो. हा बर एवढी तुमची भाषा नाही कळणार मला, पण काडी लागो म्हणतात. म्हणजे काडी लागो म्हणणं, आग लागो म्हणणं म्हणजे काय? पहिल्यांदाच म्हटलं का कोणी त्याच्या नावाला आग लागो? पहिल्यांदा नाही म्हणत, बरेच प्रयत्न करून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला जातो. पण जेव्हा सगळे प्रयत्न संपतात ना, तेव्हा अंतःकरणातला त्रास बाहेर येतो आणि म्हणतो की बाबा आग लागो म्हणून. तसं तुकोबारायचं आहे. भजनात प्रतिबंध निर्माण करणारे,
भगवंताच्या भजनापासून आपल्याला दूर करणारे जेवढे म्हणून प्रतिबंध आहेत ते सगळे बाजूला करण्याचे तुकाराम महाराज प्रयत्न करतात, पण ते सगळेच प्रतिबंध अत्यंत बलवान आहेत हे तुकोबाऱ्यांना कळतं. तेव्हा तुकोबाऱ्या देवाकडे जाऊन म्हणतात, जळोत ती येथे उपजविती अंतर आहे. सायासाचे जोडी माझे तुमचे पाय, माझे सायास तुमचे पाय जोडी, माझ्या सायासाला तुमच्या पायापर्यंत येऊ द्या देवा. बरं, ही जबाबदारी तुकोबाऱ्या देवावरच ढकलतात. पुन्हा आता माझं साह्य येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी. तुझी सेवा घेई, सेवा पण तुम्हीच करून घ्या माझ्याकडून. कशी करून घ्याल? सकळ गोवा उगवणी. गोवा म्हणजे काय हो? गोवा या शब्दाचा अर्थ गुंता. गोवा या शब्दाचा अर्थ गुंता आहे. दुर्दैवानं माणसाला दोनच गोवा माहिती आहेत, एक खाण्याचा आणि दुसरा फिरण्याचा. माणूस मराठी भाषेच्या डिक्शनरीकडे येतच नाही माणूस. त्याचा अर्थ होतो गुंता. सकळ गोवा उगवणे म्हणजे जे काही गुंते निर्माण झालेत, अडचणी, प्रतिबंध, आडकाठी निर्माण झाली आहे, ती सगळी देवा तुम्ही बाजूला करा. सकळ गोवा उगवणे काय करा? माझी सेवा तुम्ही घ्या. याचा अर्थ तुकोबाऱ्यांच्या अंतःकरणातली अपेक्षा एवढीच आहे की जे जे म्हणून भक्तीला प्रतिकूल आहे त्या प्रतिकूलाचा सगळ्याचा त्याग झाला पाहिजे. शरणागतीचं दुसरं अंग आहे. विठ्ठला 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 भक्तिशास्त्रकार सांगतात, रक्षिष्यति ते संसार. हा या संसारातून रक्षण करणारा एकच ईश्वर आहे. ईश्वराच्या शिवाय दुसरं कोणी रक्षण करू शकत नाही हे कळलं पाहिजे. आणि त्याच ईश्वरावर हाच माझा रक्षण करणार आहे असा विश्वास पण बसला पाहिजे. गोप्तृत्व वर्णम तथा. हा ईश्वर माझं रक्षण करणार आहे. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची तुकोबाराय म्हटले. त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. आणि शेवटचं म्हणत असताना म्हटले आत्मनिक्षेप कार्पण्यम. आत्मनिक्षेप म्हणजे आत्मसमर्पण करणं. भगवान परमात्म्याला सगळ्याच्या सगळं समर्पित करायचं, काही आपल्याकडे ठेवायचं नाही. जे काही आपण करतो ते सगळं भगवान परमात्म्याला अर्पण करून टाकायचं. यत् करोषि यदश्नाशी यज्जोसी ददासी यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मत अर्पणम. हे जे भगवंताचं मत आहे की बाबा हे सगळं भगवान परमात्म्यालाच अर्पण केलं पाहिजे की नाही. रोज आरती झाल्यानंतर आपण म्हणतच असतो की नाही, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभावात करोमि यत यत सकलम परस्मै नारायणा येती समर्पयेतत. सगळं काही भगवान परमात्म्याला समर्पण करावं. सगळं म्हणजे सगळं, कायेन वाचेन मनेन जे काही असेल ते, काया वाचा मनानं जे जे काही घडेल ते सगळं भगवान परमात्म्याला समर्पित केलं पाहिजे. आपल्याकडं जे जे म्हणून आलं ते सगळं भगवान परमात्म्याला समर्पण केलं. हे शरणागतीचं 5वं अंग आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेलं आहे. भगवान परमात्म्याला समर्पित करावं. मनानं निर्माण झालेल्या सगळ्या क्रिया, वाचेनं घडणाऱ्या सगळ्या क्रिया आणि शरीरानं घडणाऱ्या सगळ्या क्रिया या सर्वस्वाचा संबंध भगवान परमात्म्याच्या सोबत लावून द्यायचा. समर्पित करायचं म्हणजे काय? सगळं देवाकडे लावून द्यायचं, वळवायचं. काल्याच्या अभंगामध्ये प्रसिद्ध असलेला अभंग आहे ना, चला वळू गाई. म्हणजे काय आहे? या गायी वळायच्या म्हणजे काय? इंद्रियच वळवायची, ती भगवान परमात्म्याकडे वळवायची आणि सगळं काही त्याला समर्पित करून टाकायचं. तुकोबाराय म्हटले, मने सहित वाचा काय, मने सहित वाचा काय, सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, अवघे दिले देवराया,
अवघे दिले देवराया, अवघे दिले देवराया, अवघे दिले देवराया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, अवघे वाजवा अवघे देवराया, अवघे दिले देवराया, अवघे दिले देवराया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, अवघे दिले देवराया, मने सहित वाचा काया, अवघे दिले देवराया, अवघे दिले देवराया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचाया, मने दिले देवराया, मने सहित वाचा काया, अवघे दिले देवराया, मने सहित वाचा काया, अवघे दिले देवराया. सरळ तोड घ्या. मने सहित वाचा काया, अवघे दिले देवराया. तुकोबराय सगळं 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 भगवंताला देऊन टाकणं, याला आत्मनिक्षेप म्हटलं. आणि शेवटचं कार्पण्यम. कार्पण्य म्हणजे अंतःकरणातली दीनता भगवान परमात्म्याच्या समोर प्रदर्शित करणं. मी बाबा दीन आहे, माझ्या ठिकाणी अत्यंत दारिद्र्य आहे, अशा पद्धतीचं. भगवान परमात्म्याला दैन्य अत्यंत प्रियत्व आहे की नाही. भगवान परमात्मा अभिमान नाही पटत. नारदांनी भक्तिसूत्रात चिंतन करत असताना ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्यम प्रियत्वाच्य असं सूत्र घातलेलं आहे. त्याला अभिमान पटत नाही. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात, ईश्वर अभिमानाचा द्वेषी आहे, पण दैन्यम प्रियत्वाच्य, त्याला दैन्य मात्र प्रिय आहे. असा प्रिय असलेला भगवान परमात्मा, त्याला दैन्य आवडताना त्याच्यासमोर दैन्य प्रदर्शित केलं पाहिजे. या 6 अंगांना एकत्रित करून शरणागती भक्तिशास्त्रकारांनी सांगितलेली आहे. हे भगवान परमात्म्याला शरण जावं, सगळंच्या सगळं देवाला द्यावं. सगळं द्यावं म्हणजे तरी कसं द्यावं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं चिंतन करत असताना म्हणतात, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरेघ. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरेघ. देवोनिया शब्द थोडा अलीकडे घ्यायचा. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरेघ. अहम देवोनिया, वाचा देवोनिया, चित्त देवोनिया, अंग देवोनिया शरणरेघ. सगळंच्या सगळं भगवान परमात्म्याला समर्पण करणं, ही आत्मसमर्पणाची अंतःकरणात निर्माण झालेली भावना म्हणजे भगवंताची शरणागती आहे. असं जे जे कोणी भगवान परमात्म्याला शरण गेले की नाही, त्या सगळ्याला तुकोबराय म्हणतात भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. का बरं असं? पंढरीरायाला शरण जाणं आणि आपण भाग्यवान भाग्यवंत म्हणून घेणं, याचा काय तारतम्य भाव आहे? तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताला शरण गेल्यानंतरचा होणारा जो परिणाम आहे, तो परिणाम अत्यंत महत्वाचा. त्याला शरण गेलो म्हणजे होईल काय? त्याच्याच संबंधानं अंतःकरणामध्ये चिंतन सुरू राहील. आणि तसं ज्यांनी ज्यांनी केलं की नाही, ते सगळे इथून तरले आणि पुढेही तरतील. हा त्याच्या नामचिंतनाचा काय भक्ती साधना उपासना करणारे जेवढे सगळे नामधारक आहेत, त्या सगळ्या नामधारकांची अशीच प्रसिद्धी आहे की त्या नामचिंतनाने मागे पण तरले आणि पुढे पण तरतील. दुसरं चरण. तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, हा तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा,
भरवता हा तरले तरती हा भरवता तरले तरती हा भरवता टाळी वाजवा बोला बोला जय जय विठोबा रखोबा जय विठोबा रखोबा बोला बोला भजन करा विठोबा रखोबा जय जय विठोबा रखोबा जय जय विठोबा रखोबा जय 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 विठोबा रखोबा बोला बोला टाळी वाजवा विठोबा रखोबा विठोबा विठोबा रखोबा विठोबा रखोबा विठोबा Baba
नामधार गाचा ठसा वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर लाईक नक्की करा।